महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्कवरती आलेल्या भीम अनुयायांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना घेरलंय। दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा सोयी सुविधा नीट दिल्या जात नाहीत अशी खंत अनुयायांनी यावेळी व्यक्त केली। दरवर्षी इतका खर्च केला जातो तर तो पैसा जातो कुठे असा सवाल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांपुढे उपस्थित केलाय। पाण्याची बाथरूमची कुठली सोय नीट नसते असा आरोप सुद्धा भीम अनुयायांनी। तू पिऊ नको, तुम्ही अधिकारी आहात ना? अहो तुम्ही काय बघणार होतं ते तर सांगा। फक्त फोटो शूटिंग करणार होते काय? तुम्हाला काय माहिती नाही अजून? तुम्ही अधिकारी आहात ना? अहो तुम्ही काय बघणार होतं ते तर सांगा। फक्त फोटो शूटिंग करणार होते काय? तुम्हाला काय माहिती नाही अजून? 4 तारखेपासून लोक यायला सुरुवात होणार। आज पाण्या आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। मुंबईतनं प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या आपल्या सोबत आहेत। रिद्देश, जो व्हिडिओ आपण बघतोय त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भीम अनुयायी हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी हुज्जत घालताना त्या ठिकाणी विसंवाद होताना दिसतो आहे। काय नेमकं घडलं, काय या सगळ्या भीम अनुयायांचे मुद्दे होते, अधिकाऱ्यांनी यावरती काय स्पष्टीकरण दिलंय? नक्कीच आपण पाहिलं तो जो वाद आहे तो अजून देखील सुरू आहे। त्यांचं असं मत आहे की मागील अनेक वर्षांपासून आम्ही दरवर्षी इथे येतो, महानगरपालिकेकडून जे सांगितलं जातं जी आम्हाला सोय दिली जाईल मात्र ती कुठलीच सोय आहे ती त्यांच्याकडून आहे ती दिली जात नाही। आता देखील पाहू शकतो महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते उभे, त्यांना संपूर्ण जे सर्व जे भीम आहे त्यांनी त्यांच्याकडून आहे जे घेरण्यात आलं, त्यांना प्रश्न विचारण्यात आला आहे की दरवर्षी ते कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, त्या कोट्यवधी पैसे ते जातात कुठे? आपल्यासोबत महानगरपालिकेचे अधिकारी आहेत। सर काय सांगा, लाईव्ह फ्रेम चालू आहे भाऊ थांब जरा 2 मिनिटं थांब। केला जातो हे मला सांगा, तो मात्र जे मागण्या होत्या पूर्ण केला जातो काय सांगा? दरवर्षी तुम्ही आम्हाला कशाला देत होते? तुमच्या मागण्या ते पूर्ण केल्या नाही, संपूर्ण हे खोटारडेपणा यांचा। आम्हाला कुठलीही सोय या ठिकाणी करत नाही महानगरपालिकेचे। आम्ही 4 वर्ष झाले यांची पाठपुरावा करतो, सातत्याने आम्ही या ठिकाणी येतो। या ठिकाणी जे अधिकारी नेमलेले असतात आम्ही स्वतः या ठिकाणी पूर्ण ग्राउंड फिरून बघतो। लेडीजच्या बाथरूम मध्ये जेंट्स लोक साफ करायला देतात, काही लोक बोलतात की तुम्ही बाथरूम मधलं पाणी प्या। या अधिकारी बाथरूम मधलं पाणी पितील का? आता जे आपले आयुक्त आता हे उभे आहे यांनी आम्हाला कुठल्याही तिथल्या नावाचा स्टॅम्प नाही किंवा महानगरपालिकेचा लेखा काही नाही। आम्ही चार तास झालो या ठिकाणी त्यांच्या आम्ही जे काही तुम्ही लेखी स्वरूपामध्ये जे काही मांडलं काय तुम्ही या ठिकाणी सुविधा देणार आहे, आम्ही त्याचा त्यांना पेपर मागवतोय। पण 4 तासापासून हे जे आम्हाला उडवाउडवीचे कामं करतात आहे, जर यांनी आम्हाला जर पूर्ण लिगली जर ही सुविधा या ठिकाणी दिली नाही तर महानगरपालिका वंचित बहुजन आघाडी महानगरपालिकेला ठोकल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच आपण पाहिले गंभीर आलो त्यांच्याकडून आहे जो केला जातो बाथरूम मधलं पाणी पियायला सांगितलं जातं असं यांचा असा आरोप आहे त्यांच्यावरती। आता देखील पाहू शकतो महानगरपालिकेचे जे अधिकारी त्यांच्यावरती असं इकडे ते सर्व जे अनुयायी त्यांनी आले आहेत त्यांनी त्यांना असं घेरून ठेवलं आहे। त्यांचं असं मत आहे की मागील 4 तासांपासून आम्ही त्यांना प्रश्न विचारत आहे की सोयी सुविधा तुमच्याकडून काय दिली जाणार आहे, मात्र या संदर्भात कुठलंही जे उत्तर आहे त्यांच्याकडून हे दिलं जात नाही। महत्वाचं म्हणजे आता महानगरपालिकेकडून ह्या पुढील या सर्व गोष्टीवरती पुढील काय पावलं उचलली जातील हे देखील पाहणं मात्र आता तितकंच महत्वाचं असणार आहे। धन्यवाद रिद्देश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। फोटो शूटिंग करणार होते काय? तुम्हाला काय माहिती नाही अजून? 4 तारखेपासून लोक यायला सुरुवात होणार। आज पाण्याला पाणी